हाय हॅलो नमस्कार. तुम्ही पाहत आहात धगधगती मुंबई, अर्थात जनतेच्या नायकासाठी लढणारं वृत्तपत्र व वृत्तवाहिनी. मित्रांनो, मला सांगायला खूप जास्त आनंद होतोय. नवी मुंबईच्या वाशी येथील बाल मराठी संमेलन आपल्याला इकडे मोठ्या प्रमाणात दिनांक 16 व 17 या दोन्ही दिवशी हे बाल मराठी संमेलन आपल्याला पाहायला मिळतंय. अभिमान मराठी आणि अभिजात मराठी अशा विविध ब्रीदवाक्यांच्या माध्यमातून इकडे आपली जी मराठी परंपरा आहे, आपली जी मराठी संस्कृती आहे, किंवा म या शब्दाचा अर्थ काय, तर म या शब्दाचा म म्हणजे आपला महाराष्ट्र, म म्हणजे आपली मराठी, म म्हणजे आपली संस्कृती आणि म म्हणजे आपली माती. आणि या मातीशी निगडीत हा कार्यक्रम होता. घरात अनेक संस्कार मुलांवरती होत असतात, परंतु अशा मोठमोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध त्यांच्यावरती संस्कार होत असतात. या कार्यक्रमात फक्त एक मनोरंजन या कार्यक्रमाला न बघता या कार्यक्रमात महाराजांचा इतिहास, महाराजांच्या काळात पूर्वी काय पद्धतीचे कॉइन्स होते, काय पद्धतीचे अक्षर होते, अशा बऱ्याच गोष्टींचा इतिहास हा इकडे उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार. आणि आपण पाहत आहात बाल मराठी संमेलन. आणि या संमेलनात अनेक गोष्टी लहान मुलांना पाहायला मिळणार आहेत. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला एक महाराजांच्या काळात असलेली अक्षरं, जसं मोडलिपी वगैरे, अशा बरेच गोष्टी आहेत ज्या आपल्याला सर, तुमचं नाव काय, काय सांगाल? माझं नाव अमित पांडुरंग घाटे आहे. या ठिकाणी मी आमचे पंकज भोसले सर आहे, त्यांचं या ठिकाणी जे प्रदर्शन लावलेलं मोडीलिपीचं, त्यांचं मी एक शिष्य आहे. आम्ही मोडीलिपी शिकलेलो त्यांच्याकडून, आणि त्यामुळे त्यांना सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी मोडीलिपी प्रसार व्हासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. महाराष्ट्रभर या प्रकारचे प्रदर्शन आपण भरत असतो, ते या ठिकाणी आपण यातील लावलेले आहे. आणि आपल्याला इथे पाहायला मिळते की महाराजांच्या काळामध्ये कशा पद्धतीचं लिखाण होतं, कशा पद्धतीचे अक्षर होते. त्या अक्षरांमध्ये जसं आपल्याला इंग्लिशमध्ये आपण बोलतो ना, एक नॉर्मल रायटिंग आणि कर्सिव्ह रायटिंग, अशाच पद्धतीचे व्हेरायटीज मराठी भाषेत होते. हे आपल्याला बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, ते आपण जाणून घेऊयात. सर, आपलं नाव तुम्ही सांगितलेलंच आहे, परंतु आपण इथूनच सुरुवात करूयात. हे पुस्तकांबद्दल आणि काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर लिहिलेला हिंदवी स्वराज्य संच आहे, 18 पुस्तकांचा संच आहे. यामध्ये आपण ऑथेंटिक अशी माहिती लिहिली आहे. म्हणजे यातल्या कुठल्या पुस्तकाच्या कुठल्याही पानामध्ये तुम्ही शंका घेऊ शकत नाही, कारण हे मोडीलिपी वाचन करून त्याच्या पत्रांच्या आधारे पुराव्यानिशी हे सगळी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यामुळे यात एकही खोटा शब्द नाहीये, ऑथेंटिक शब्द पूर्णपणे आहे. कारण ह्याचं मोडी वाचन झालेलं आहे. मोडी ही इतिहासाची गुरुकिल्ली आहे, त्यामुळे इतिहास तुम्ही जाणून घेऊ शकता, ते लिहू शकता. त्यातून ही पुस्तकं आलेली आहेत, साकारलेली आहेत, आणि यातून मुलांना काय इतिहास त्यावेळेस घडला होता, कसा घडला होता, हे माहिती मिळते. तर मित्रांनो, इथे छत्रपती संभाजी महाराजांचं बद्दल माहिती आहे, आणि ही एक पद्धतीचं एक अक्षर आहे. आपण ते जाणून घेऊ की कुठल्या पद्धतीचं ते अक्षर आहे, आणि त्या अक्षराबद्दल सर आपल्याला व्यवस्थित सांगतील. सर, काय सांगा? पंकज भोसले आमचे जे गुरु आहे, गुरुवर्य, त्यांनी ते मोडी तज्ज्ञ आहेत, इतिहास अभ्यासक आहेत, शिवव्याख्यात आहेत. त्यांनी मोडीच्या हे काही कलेक्शन केले, त्यामधले ही पत्र आणि त्याचं सगळ्यांना बोध व्हावा म्हणून करून दिले आहेत. छत्रपती शंभू महाराजांचं एक पत्र आहे मोडीमध्ये, आणि या मोडीच्या पत्राला त्यांनी इथे या ठिकाणी हे त्याचं लिप्यांतर केलेलं आहे, म्हणजे भाषांतर केलेलं आहे. हे जसं तसं आहे, ते शब्द त्या काळात जे शब्द वापरत होते तसेच शब्द ते वापरलेले आहेत. ते मराठी वाचताना फक्त त्यातले काही शब्दांचा बोध लगेच होणार नाही, पण लिप्यांतर जसं तसं केलेलं आहे. आणि काय होतं त्या काळात, कसं होतं मराठी चालू द्यायचे, हे देखील शंभू महाराजांचं पत्र आहे. त्या काळात पत्र हे गोल गुंड असं ठेवलं जायचं. कागद हा अतिशय महाग होता, त्यामुळे कागद अशा प्रकारे वापरला जायचा, सामान वापरला जायचा. वर त्याची मुद्रा असायची महाराजांची, जेव्हा कोणी लिहितो त्याची, आणि त्यामध्ये ते पत्र लिहिलेलं असायचं. असं हे पत्र आहे. आता एक तुम्हाला महत्वाचा एक दस्तावेज तुम्हाला दाखवायला मला आवडेल, तो म्हणजे हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मपत्रिका. ही शिवाजी महाराजांच्या काळातली आहे, आणि ही जेदे शकावली जी आहे, जेदे सरदार जे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार मानले जातात, त्यांच्या जी जेदे शकावली आहे त्याच्यामधली आहे, त्या बकरीमधली आहे, आणि ओरिजिनल आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मपत्रिकेमध्ये पालिका गट सगळे व्यवस्थित नमूद केलेले. तसेच शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेले कवी परमानंद यांचं शिवभारत हे ऑथेंटिक पुस्तक मानलं जातं, त्याच्यामध्ये देखील या तिथीचा उल्लेख आलेला आहे. त्याप्रमाणे ही तिथी या ठिकाणी आहे. आपण बघतो की ही फाल्गुन वद्य तृतीया अशी तिथी शिवाजी महाराजांच्या काळात, याचे पुरावे उपलब्ध आहे. त्यामुळे महाराजांची जन्मतिथी ही फाल्गुन वद्य तृतीया अशीच आहे. त्यामुळे आत्ताची काळात आपण इंग्रजी वगैरे वापरतो कोणती, तर ती आता ती सरकारने दिलेली आहे, त्यामुळे 19 फेब्रुवारी वापरतो. पण जी शिवाजी महाराजांची जन्मतिथी आहे ती फाल्गुन वद्य तृतीया अशी आहे. त्याचे उपलब्ध पुरावे आहेत. मित्रांनो, मी आवर्जून सांगेल, जोधपूर येथे उपलब्ध असलेली महाराजांची जन्मपत्रिका आज या अशा मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लहानग्या मुलांना बघायला मिळते. त्यांना ती समजावण्याचं ते सकाळपासूनच उभे आहेत. असे त्यांचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते सगळ्यापासून उभे आहेत, आणि प्रत्येक गोष्टी ते प्रत्येक मुलाला समजावत आहेत. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला, म्हणजे बाल मराठी संमेलन म्हणजेच
वयोगटातील लहान विद्यार्थी आणि यांच्याबद्दल हे संमेलन आहे. त्यामुळे घरातले संस्कार वेगळे, परंतु अशा या मोठमोठ्या कार्यक्रमात जे संस्कार आपल्याला होतात आणि महाराजांबद्दलची एक आपुलकी, महाराजांबद्दल त्या काळी काय काय गोष्टी असायच्या त्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष इकडे बघायला एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. अजून सर पुढे आपल्याला काय गोष्टी सांगाल? ही जी लिपी आहे मराठी अभिजात भाषा आहे. आपल्या मराठी भाषेचं सौभाग्य असं आहे की त्याला दोन लिपी आहेत. एक तर आपण देवनागरी जी आपण आता वापरतोय ती, आणि त्याच्या आधी जी वापरली जात होती ती मोडी लिपी. मराठी स्पीडमध्ये लिहिता यावी, जसं इंग्रजीमध्ये कर्सिव जलद गतीने लिहिता यावी म्हणून वळणदार अक्षराची स्पेशली इथे खाली तुम्ही बाराखडी बघाल तर ती वेगळ्या प्रकारची बाराखडी थोडीशी आहे. त्यामध्ये जवळजवळ 70% मराठी ही थोडी बदललेली आहे. 30% आपल्याच जुने शब्द आपले मराठीतले तेच आहेत बाराखडीमध्ये, बाकी शब्द बदलले आहेत. आणि त्या पद्धतीने जलद गतीने तुम्ही ते लिहू शकत होता, कारण बरीच पत्र पाठवायची असायची राजांना, इतर सगळ्यांना कलिते, त्यावेळेस ती वापरली जात होती. तर ही पत्र तुम्ही बघाल तर प्रत्येक राजाचा ते वर राजमुद्रा वगैरे असते, अशा पद्धती त्याची पद्धत होती. कागद महाग होता त्यामुळे अतिशय संकुचितपणे वापरला जात होता. आणि पत्र संपताना त्या ठिकाणी अशा प्रकारचा शिक्का, ज्याला मुहूर्तम म्हणतात, ते दिलेलं. त्याच्यानंतर पत्र समाप्ती म्हणजे लेखन सीमा त्याला म्हणतो आपण, द एंड असं एक म्हणता येईल त्याला, अशा प्रकारचं होतं. महाराजांची दूरदृष्टी किती होती आपण ज्याबद्दल नेहमी बोलतोय, महाराजांना मानतो, जाणता राजा मानतो, कारण महाराजांनी बघा या प्रकारे बजेटिंग केलेलं त्यावेळेस आहे. किल्ल्यांना किती खर्च करावा, काय काय संरक्षणाच्या दृष्टिकोनातून, त्याच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून किंवा त्या किल्ल्यावरती राहणाऱ्या लोकांच्या साठी म्हणून किती खर्च करावा, त्यासाठी हा बजेटिंग महाराजांनी केलेलं आहे. ह्या होण आहे 1,75,000 होणचं हे त्यावेळेचं बजेट केलेलं आहे महाराजांचं. अशा हा जाप्ता आहे या ठिकाणी, यामध्ये देखील त्यांनी सगळा खर्च दिलेला आहे. आणखी पुढे इथे बघतोय राजमाता जिजाऊंबद्दल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आपण पाहिलं, पण त्यांना घडवणारा या राजमाता जिजाऊ आहेत आणि त्या आईंविषयी आपण आता ऐकतोय. काय सांगाल? राजमाता जिजाऊंचं हे त्यांच्या हस्ताक्षरातलं पत्र आहे या ठिकाणी. हे आपलं भाग्य आहे की आजही आपण बघू शकतोय. आता ही त्याची रिप्लिका आहे. ह्याचं ओरिजिनल पत्र आहे ते भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे या ठिकाणी आहे, पण हे त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षर, म्हणजे त्यांच्याकडे लेखनिक वगैरे होतेच, पण तरी हे त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षर, म्हणजे त्यांनाही लिहिता येत होतं. हे देखील आणखी मराठी महिला त्यावेळेस शिकलेली होती, लिहित होती. 350 वर्षापूर्वी देखील लिहिता येत होतं, मोडी पण लिहित होती. हे यातून सिद्ध होतं. त्यामध्ये हे संभाजी महाराजांचं, शंभूजी महाराजांचं पत्र आहे. आमचे गुरुवर्य पंकजी भोसले हे हेमाद्री नावाचा अंक चालवतात, त्रैमासिक चालवतात. त्याचे ते संपादक आहेत आणि त्याचे हे विविध अंक आहेत. हे दर 3 महिन्यातून एकदा येतात. हे आधीचे अंक आहेत. त्याच्यानंतर हे हेमाद्री नाव आहे. हेमाद्री पंत म्हणून जे होते त्यांनी ह्या भाषेचा उगम केला असं मानलं जातं 12व्या शतकामध्ये. यादव यांचे ते पंतप्रधान होते, जे यादव साम्राज्य आपलं होतं त्याचे, आणि त्यातून ती सुरुवात झाली. तर त्याच्यानंतर आता हे 300 वर्षापूर्वी आपली अहिल्याबाई होळकर होऊन गेला. त्यांची यावर्षी 300वी जयंती होती, त्यानिमित्त आपण हा विशेष अंक केला होता आणि तो आहे. याच्यामध्ये विविध लेखकांचे लेख आहेत, ते मोडी भाषेतही लिहिलेले आहेत आणि मोडी भाषेत वेगवेगळ्या लेखांचे अक्षराचं तुम्हाला वेगवेगळं बघायला मिळेल अशा प्रकारे. आणि त्याचं मराठीत आपण ही लिहिलेलं वाचता यावं म्हणून अशा प्रकारे हे त्रैमासिक चालतं. आणि पंकज भोसले सरांनी या स्वतः मोडी लिपीमध्ये वेगवेगळे असे उपक्रम केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांना गिनीज बुक रेकॉर्ड्समध्ये पण त्यांचे नाव आलेले, गिनीज बुक लिम्का रेकॉर्ड्स किंवा इतर भारत रेकॉर्ड्स, इतर रेकॉर्ड्समध्ये नाव आलेले आहेत. ही जे दे शेकावली आहे त्याचं पुस्तक वेगळं आहेच, पण ती जे दे शेकावली आपल्याला लगेच वाचणं शक्य नाही, कारण ती क्लिष्ट थोडी भाषा आहे. पण ही थोडी सोपी सौम्य करून त्यांनी मोडी लिहिली. साधारण मोडी शिकलेला पण ती आता वाचू शकेल अशा पद्धतीने त्यांनी ते लिहून काढलेलं आहे. त्या पद्धतीने असे विविध ग्रंथ त्यांनी लिहून काढलेले. हे गीत रामायण आहे, आपण सगळे जाणतो गीत रामायण, ते त्यांनी लिहून काढलेलं आहे. ही श्रीदत्त बावनी आहे, ती त्यांनी लिहून काढलेली आहे अशा प्रकारे. आणि मोडीचा प्रसार व्हावा म्हणून सगळे विषय चाललेले असतात. शिवबावणी म्हणून आहे, कवी भूषण जे आहेत त्यांनी जे छंद लिहिलेले आहेत आपण म्हणतो ते त्यांनी लिहून काढलेले आहे यामध्ये. असे इतर अनेक ग्रंथ या ठिकाणी आहेत. सर, माझा एक प्रश्न तुम्हाला असा होता की आता आपण सुरुवातीपासून ते इथपर्यंत आपण बऱ्याच गोष्टी आपल्या माहिती करून घेतल्यात, परंतु काय प्रतिसाद मिळाला आज दिवसभरात? चांगला प्रतिसाद मिळाला. बरीचशी लोक आली, शाळेतली मुलं इथे आलेली आहेत आणि त्यांना आता कसं आहे, मराठीत आधी मुलं कमी आहेत. मराठीची दुसरी लिपी ही सगळ्यांना माहिती नसते, त्यामुळे इथे आल्यानंतर त्यांना ही माहिती पडते. आणि जे जुने लोक आहेत त्यांना आठवतं की माझ्या आजोबांनी लिहिली होती, मी कधी लिहित होतो, ते सगळे पुन्हा एकदा रिकॉल त्यांना होतंय. आणि आनंद आहे, मोडी पसरली पाहिजे, मोडी पुढे गेली पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं पडतंय. त्यामुळे पुढे आपण हे सगळं घेऊन जाऊ शकू आणि आमचा तोच निर्धार आहे. मोडीचं संवर्धन झालं पाहिजे, मोडीचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, मोडी पुढे गेली पाहिजे. यासाठी प्रदर्शन मांडणी हा मेहनत जी घेण्याचा विषय तो त्यासाठीच आहे आपला. माझा प्रश्न तुम्हाला असा असेल की आत्ताचं डिजिटल
प्लॅटफॉर्म आलेला आहे, डिजिटल युग आलेलं आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं वाचन हे कमी झालेलं आहे. त्याबद्दल आपलं काय मत आहे? वाचन विद्यार्थ्यांचं कमी झालेलं आहे, पण वाचनासाठी विविध संस्था उपक्रम करतात. आजचा हा उपक्रम देखील त्या दृष्टिकोनातून आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात पुस्तकं दिलेली आहेत. आता मुलांच्या आवडी निवडी पकडून त्या पद्धतीने पुस्तकं तयार करणं, म्हणजे चित्र रूपात तयार करणं, अशा प्रकार सगळे सुरू आहेत. आपण त्या पद्धतीने करत असतो की ह्याच्याकडे वळण्यासाठी त्यांना काय करता येईल. त्यामुळे आता खेळांचा विषय जोडलेला आहे किंवा आणखी काही आहे, असं जोडून घेऊन त्यांना त्यात आवड निर्माण करणं. हा काय विषय सांगितला तर आज आपण प्रयत्न करतो की शालेय जीवनापासून त्यांनी सुरुवात केली त्यांना शिकता येऊ शकतं आणि मुलं शिकतायत, ते पुढे जाऊन याच्यामध्ये करिअर सुद्धा करू शकतात. इतकं सगळा विषय आहे. 15 कोटी कागद वाचायचे बाकी आहेत. आत्ताची मुलं शिकली तर ते आपण होऊ शकतं. आणि पंकज सर भोसले सरांचा तो सगळा विषय असतो की अधिकाधिक लोकांनी ती शिकावी आणि त्यासाठी ते फक्त मुंबईच नाही तर कुडाळ मालवण सारख्या ठिकाणी जाऊन सुद्धा शिकवतात. या वयात ते धडपड करत असतात आणि अशा प्रकारचे प्रदर्शन लावत असतात. आणि मोडीचा प्रसार कसा होईल आणि त्यामुळे तरुण पिढी कशी याच्याकडे वळेल याचा आपला प्रयत्न आहे आणि तो लवकर साध्य होईल. आणि पिढी वळते आपण असं बघतोय. जेनजी पण यामध्ये लक्ष देत आहेत, ते येतील आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि होते. खात्री सरांनी व्यक्त केलेली आहे. मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून सांगेल, जसं हे सरकार आहे असे अनेक सरकार होऊन गेले, परंतु छत्रपती शासन महाराजांचं सरकार आणि त्या काळातली असलेली महाराजांची पूर्ण टीम, पंत वगैरे अशा अनेक गोष्टी आणि तेव्हा काळी अशा पद्धतीचा टेबल आणि अशा पद्धतीचं लिखाण तेव्हा होत असायचं आणि ते इतकं एक्झॅक्टली लोकांना प्रत्यक्ष म्हणजे चित्रपटाच्या माध्यमातून किंवा डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून हे गोष्टी पाहिल्यात, परंतु हे समोर प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक इकडे असलेल्या वयोगटातील बालकवींना हा बघण्याचा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आणि सविस्तर याच्याबद्दल मला काय सांगायचं? त्या काळामध्ये पेन नव्हते, त्यामुळे बोरूने लिहिलं जायचं. काक वापरलं जायचं, शाई ह्याच्यात ठेवून त्यामध्ये बोरू लिहिलं जायचं. अशा प्रकारचा बोरू असायचा. तुम्हाला रायगडावरती आजही बोरूची शेती बघायला मिळेल. तुम्ही भवानी टोकाकडे गेला तर आजही काही भागामध्ये अजूनही बोरू उगवलेले दिसतात. त्या काळात लावले, कारण तिथे भरपूर लिखाण व्हायचं रायगडावरती. ते दप्तर होतं आपलं, त्यामुळे सगळे राबता असायचा आणि भरपूर पद्धतीने लिहिली जायची. त्यामुळे बोरूची फार गरज असायची. असा हा बोरू तिथे वापरला जायचा. आणि हा जो बोरू आहे नंतरच्या काळामध्ये पुढे त्याला नीब आली आणि नीम लिहायला लागलं अक्षरसुंदर येण्यासाठी आणि वैशाखात ते वाढत गेलं. अशा प्रकारे मुलींची किंवा जो टिप्पणीस जे असायचे, बाळाजी आवळी चिटणीस हे महाराजांचे काळातले महाराजांचे चिटणीस होते जे लिहायचे. आणि अशा प्रकारे या दौतीमधनं घेऊन त्या पद्धतीने लिहिलं जायचं. त्यानंतर शाई फुटण्याची शक्यता असायची, त्यामुळे शाई फुटू नये म्हणून लिहून झाल्यानंतर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये वाळू ठेवली असायची. वाळू त्यात पोचली जायची आणि ती वाळू ते सगळं शोषून घ्यायची आणि मग पुन्हा ते बाजूला झटकलं जायचं. त्यासाठी वेगळं भांडे ठेवलेलं असायचं आणि मग पुन्हा ठेवलं जायचं. अशा प्रकारचं त्यावेळेस सगळं कार्य लिखाणाचं होत असायचं. आणि त्याकरता हे लेखन साहित्य सगळं आहे. हे दौत आहे, टाक आहे, हे बोरू आहे. आणि लाईट नसायची त्यावेळेस, त्यावेळेला छोटा दिवा बाजूला, याला ठाणवई म्हणतात. ही ठाणवई देखील त्या बाजूला ठेवली जायची असायची. असं खूप सुंदर अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सरांनी दिले आणि प्रश्नापेक्षा त्यांनी खूप माहिती दिलेली मित्रांनो. आणि आपण बघू शकता इतक्या सुंदर पद्धतीने सगळं दाखवण्याचा प्रयत्न आणि हे जसं तेव्हा काळी होतं त्याच पद्धतीचं. असं काही नाही की आपल्या माध्यमातून आताच्या जसं सोयीनुसार आपल्याला दाखवता येईल त्या पद्धतीचं, तसं नाही आहे. इकडे पुराव्यासहित आणि प्रत्येक ठिकाणी असं लिहिलेलं आहे की काय एक्झॅक्ट ते आहे. आता इकडे आपण पाहू शकता, ही जी आहे ते राजमाता जिजाऊ यांचं पत्र आहे, हे छत्रपती संभाजी राजांचं पत्र आहे. असं प्रत्येक ठिकाणी तिथे मेन्शन केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी तिकडे लिहिलं गेलेलं आहे. आणि प्रत्येक कवीला, प्रत्येक इकडे आलेल्या लहानशा कलावंताला हे सगळं माध्यम हे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून इकडे अशा मोठमोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्याचसोबत एक माहिती सर आपल्याला देत आहेत. सर काय सांगाल? अनेक पत्र जी कागदपत्र उपलब्ध आहेत, तर त्या कागदपत्रानुसार आपण ही सगळी पुस्तकं लिहिली आहेत. ह्यामध्ये एक पुस्तक खास तुम्हाला दाखवली या ठिकाणी आपण वाचू शकता. मुलेंचं छय दीक्षित शिवराय, हे संभाजी महाराजांचे जे पत्र उपलब्ध आहे त्याच्यानुसार हे पत्र बनवण्यात आलेले. संभाजी महाराजांचं स्वतःचं पत्र त्यामध्ये त्यांनी लिहिले. ह्याचा अर्थ असा होतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी मिलेंचाचा क्षय करण्याची शपथ घेतलेली होती. म्हणजे मिलेंचे म्हणजे यवन मुघल यांना मी संपवणार अशी त्यांनी शपथ घेतलेली. अशा प्रकारचं पत्र. त्यामुळे शिवाजी महाराज हे मुसलमानांच्या विरोधातच होते, हे यातून सिद्ध होते. हे संभाजी महाराजांच्या पत्रातून सिद्ध होतं. हे कोणी आम्ही आमच्या मनातच देतो. त्यामुळे मोडी ही इतिहासाची गुरुकिल्ली आहे, त्यातून तुम्हाला खरा इतिहास कळत असतो. त्यामुळे मोडी शिकली पाहिजे. माझी विनंती असेल प्रत्येकाला या निमित्ताने की मोडी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
नक्कीच. आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराजांचा चित्रपट पाहतानाच आपल्या अंगावरती शहार येतात, परंतु हे असे अक्षर पाहून त्या काळी हे अक्षर जिवंत असायचे, कारण या अक्षरातून एक संदेश पाठवला जायचा, या अक्षरातून एकमेकांना पत्र पाठवले जायचे आणि पत्रांच्या माध्यमातून तिकडे काय चाललंय, त्या गडा किल्ल्यावरती काय चाललंय, तिकडून आपल्याला काय पत्र येतंय, त्या पत्रांवरती सगळं अवलंबून असायचं. आणि हे तेच अक्षर आहेत आणि हा तोच इतिहास आहे जो दाखवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा बाल मराठी संमेलनात येता नवी मुंबईमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्यासोबत आहेत नारायण पाटील सर, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. सर, काय सांगाल, आज आपण या कार्यक्रमात उपस्थित राहिला आहात आणि या कार्यक्रमाचं थोडक्यात बोलू शकतो, प्रत्येक कार्यक्रमात आपण महाराष्ट्र शासनाच्या असतात आणि नवी मुंबईत हा प्रथम कार्यक्रम होतोय, काय सांगायचं? खऱ्या अर्थानं मराठी बाल संमेलन या ठिकाणी होत आहे आणि बिघडणाऱ्या काळामध्ये मुलांना घडवण्याचं काम या साहित्याच्या माध्यमातून होत असतं. कारण की साहित्य हे माणसाला तारण्याचं काम करत असतं. त्यामुळे मी म्हणू शकतो की आपण झालो काजवा तर काय बिघडले, आपण झालो काजवा तर काय बिघडले, आपण आपल्या क्षमतेने चमकत राहू. मुळात त्या मुलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देणं आवश्यक असतं आणि या मुलांमध्ये वेगवेगळे सुप्त गुण असतात, सुप्त क्षमता असतात आणि त्या सुप्त क्षमतांचा विकास खऱ्या अर्थानं कला या ठिकाणी करत असते. आणि त्याच माध्यमातून गेल्या 2 दिवसापासून या नवी मुंबईच्या परिसरामध्ये या सुंदर पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं हे बाल मराठी संमेलन या ठिकाणी ठेवलं, त्याचं आयोजन केलं आणि याच माध्यमातून मुलांनी अशा प्रकारचे जर कार्यक्रम बघितले तर या ठिकाणी मोबाईल पासून मुलं निश्चितच दूर जातील आणि या कलेमध्ये रमतील, या साहित्यामध्ये रमतील. खऱ्या अर्थानं अशा प्रकारची साहित्यिक मेजवानी या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. सर, माझा पुढचा प्रश्न असा असेल की तुम्ही अनेक ठिकाणी जाऊन प्रबोधन करत असता, अनेक ठिकाणी जाऊन तुमचे जे काही मतं आहेत ते परखडपणे मांडत असता आणि अशा गोष्टीच्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांना एका बोलतो ना शाळेमध्ये बघणं वेगळं आणि इतक्या मोठ्या मंचावरती आणि विशेषतः नवी मुंबई या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय आणि बाल मराठी संमेलन पार पडत असताना इतका मोठा मंच महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे या प्रत्येक कवींना, या प्रत्येक बाल कलावंतांना. काय मत आहे आपलं? खऱ्या अर्थानं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे, कारण की आजकाल मुलांमध्ये बऱ्याच क्षमता असतात, परंतु त्यांना ते व्यासपीठ जर उपलब्ध झालं तर त्या क्षमतांचा खऱ्या अर्थानं त्या क्षमतांना वाव मिळेल असं आपल्याला वाटेल. कारण की मुलं आजकालचे काय थोड्याफार गोष्टींना निराशा मनामध्ये येते, पण कलेची जर जपणूक त्याने केली तर या निराशेमधील त्याला भरारी मारण्याचे पंख सुद्धा त्याला प्राप्त होतील. कारण की मुलं काय करतात, नैराश्यामध्ये गेल्यानंतर स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, आत्महत्याकडे वळतात. शायर फार सुंदर म्हणतो की खुदकुशी हराम है दोस्तो, खुदकुशी हराम है दोस्तो, मेरी मानो इश्क कर लो जिंदगी से. आणि जीवनावरती कला तेच सांगते की जीवनावरती प्रेम करावं, ही कला शिकवते. मित्रांनो, मी मेन्शन करेल, काय गोष्ट मेन्शन करेल की सर कडून जात होते, सरांना आवर्जून इकडे बोलवलं, सरांची बाईट मला घ्यायचीच होती, कारण असे शब्द, असे काव्य हे तुम्हाला अशा माणसांकडूनच ऐकू येतात. मला त्याचसोबत सर कवी सुद्धा आहेत. सर, कविता एक जाहीर आपण सादर करा. कविता आणि कविता काय असते नेमके, तर जेव्हा जमीन फाटते तेव्हा कथा जन्मते, जेव्हा जमीन फाटते तेव्हा कथा जन्मते, जेव्हा आकाश फाटते तेव्हा कादंबरी जन्मते, पण जेव्हा हृदय फाटते, अंतःकरण फाटते तेव्हा कविता जन्मते. खऱ्या अर्थाने कवितेचं मोठेपण असतं आणि कविता माणसाला तेच शिकवते की कितीही अडचणी येवो, कितीही संकट येवो, त्यामधून तुला उभा राहायचंय, तुझं स्वतःचं स्थान निर्माण करायचंय. आणि खऱ्या अर्थानं आजच्या बाल मराठी संमेलनाच्या माध्यमातून मुलांच्या मनावरती तेच बिंबित केलंय की कलेची कास धरा, कलेचं बोट धरा, साहित्याचं बोट धरा आणि आयुष्यामध्ये उंच भरारी घ्या. एक पत्रकार म्हणून मी विशेष बऱ्याच कार्यक्रमाला जात असतो आणि तिथे सर असतं, सरांची टीम असते कविता.com आणि आज इतक्या मोठ्या मंचावरती खूप अभिमान वाटतो की प्रसाद माळी नावाचा एक बालकवी इतक्या मोठ्या मंचावरती कविता.comचा झेंडा घेऊन फडकवत आहे. तर काय सांगाल सर, तुम्ही या भाग आहात या कुटुंबाचा आणि या कुटुंबातला एक व्यक्ती, एक बालकवी ज्याला तुम्ही शिकवता, ज्याच्यासोबत तुम्ही कविता सादर करता आणि आज इतक्या मोठ्या मंचावरती तो कविता सादर करतो. नक्कीच, कारण की महाराष्ट्र शासनाचा मी मनपूर्वक धन्यवाद देईल, कारण की कविता.com हा वाड्या वस्त्या तांड्यावरती जवळपास आम्ही 85 कार्यक्रम या ठिकाणी वेगवेगळे केले. आमचा एकच उद्देश आहे की या माय मराठीचं, माय संस्कृतीचं आपल्या जपणूक व्हावं, रुजवणूक व्हावी, वृद्धिंगती व्हावी. आणि आमचा प्रसाद आज एवढ्या मोठ्या मंचावरती महाराष्ट्रभर हा कार्यक्रम टीव्हीवरती दाखवला जातोय. महाराष्ट्रभरचे रसिक, वर्तमान
वृत्तपत्रामध्ये याच्याबद्दल वाचतायत. आणि अशा मोठ्या व्यासपीठावरती संवाद नात्यांचा कविता.com शिवतोतयारी प्रतिष्ठानचा हा सुंदरसा आमचा मावळा या ठिकाणी काव्य पताका फडकवतोय, याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. आणि आजचं बरं आपण बघितलं असेल तर प्रवीण दवणे सारखे ज्येष्ठ कवी असतो, दासो वैद्यांसारखे कवी मंचावरती उपस्थित होते. आणि या सर्व कवी सहित इतर सर्व रसिकांच्या समोर तितक्याच ताकदीनं सुंदर पद्धतीनं काव्यपुष्प गुंफण्याचं काम आमच्या प्रसादने केलंय. निश्चितच शिवतोतयारी प्रतिष्ठानला आणि संवाद नात्याचा कविता.comला मनस्वी आनंद याचा आहे. आनंदही आहे. आणि नवी मुंबईतल्या मी म्हणेन जिथे जिथे कविता.comचा कार्यक्रम झालेला आहे त्या ठिकाणाहून जेवढे रसिकमय प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना हा प्रसादचा अभिमान आहे. विशेषतः धगधगती मुंबई या वृत्तपत्राला, वृत्तवाहिनीला प्रसादचा अभिमान आहे. आणि प्रसाद सारखे अनेक कवी या नवी मुंबईत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आणि या कवींना किंवा या कलावंतांना, बालकलावंतांना इतका मोठा मंच हा महाराष्ट्र शासन देतोय. खरं तर महाराष्ट्र शासनाचेही खूप खूप आभार. आणि सर, आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल, आमच्या बरोबर काय काव्य सादर केल्याबद्दल धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे. या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला कळलंच असेल की बाल मराठी संमेलन मध्ये काय काय असतं आणि काय बघायला मिळतं. महाराजांचा इतिहासापासून ते अनेक गोष्टी या संमेलनात उलगडण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या मंचावरती करण्याचा योग यंदा वाशी येथील सिडको एक्झिबिशन येथे आला. मी त्याच मंचावरती आहे ज्या मंचावरती अनेक कलाकार उपस्थित राहिले या 2 दिवसात. मी त्याच मंचावरती आहे ज्या मंचावरती अनेक वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या माध्यमातून आपली परंपरा दाखवण्याचा प्रयत्न केला. मी त्याच मंचावरती आहे ज्या मंचावरती अनेक बालकवींनी आपली कविता सांगून आपली कविता किती जिवंत आहे आणि कवितेचा अर्थ सांगितला. मी त्याच मंचावरती ज्या मंचावरती अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित राहून या बालकवी मराठी संमेलनच्या माध्यमातून प्रबोधन केलं. याच मंचावरती अनेक साहित्य, अनेक कलाकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सन्मान झाला. आणि मला फार अभिमान वाटतो की अशा पद्धतीचा महाराष्ट्र शासन, मराठीतला म हा नेहमीच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जिवंत राहील याची अपेक्षा आहेच. परंतु एक ठामपणे मी सांगू इच्छितो की असे कार्यक्रम जर महाराष्ट्र शासन नेहमी घेत असेल तर नक्कीच मराठी ही अभिजात आहे. आणि अभिजात जो दर्जा मराठीला दिलेला आहे, ही मराठी कुठेच थांबणार नाही. ही मराठी थांबायसाठी कधीच नव्हती. ही मराठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आपल्या संतांपासूनची ही मराठी ही कायम जिवंत राहील. मराठी आपण लहानपणापासून शिकत आलोय, मराठी आपल्याला माहिती आहे. परंतु अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून एक मराठीचा वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन जीवन सह ओमकार दुळप, धगधगती मुंबई. धन्यवाद.